समोरच्या सर्वांना. तर आज आपण टॉप कटिंग केलेलं आहे. तर आपण टॉप स्टिचिंग दाखवणार आहे. तर हे पहा, ही इरकल साडी होती, त्यातून मी टॉप शिवणार आहे. हे अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे. तर मी गळ्याचा आकार दिलेला नाही, तर गळ्याचा आकार आपण अस्तरवरती कटिंग केलेला आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि ह्याच्यावरती मी लिहिलेलं आहे की समजण्यासाठी पुढील बाजू, आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे मागील बाजू. तर अशा प्रकारे आपण कॅनव्हास काढलेला आहे. तर कॅनव्हासला लावण्यासाठी अशा प्रकारे कपडा काढलेला आहे. तर आपण कशा प्रकारे लावणार आहोत आणि टॉप कशा प्रकारे आपण तयार करणार आहोत ते पाहूया. तर चला, तुम्हाला आता मी टॉप स्टिचिंग दाखवते. तर आपण आता ह्याला अस्तर जोडून घेणार आहोत. ही उलटी बाजू, उलट्या साईडला आपण अस्तर ठेवणार आहे. आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पिनअप करून घ्यायचं आहे. पिनअप केल्यानंतर कपडा हलणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा टिप मारून घ्यायचं आहे. तर हे पहा, मागील बाजू आहे. अशा प्रकारे त्याच्यावरती समजण्यासाठी लिहून घेतलेलं आहे. आता आपण अस्तर जोडून घेऊ. तर आपण पाठीमागील बाजूला चौकोन गळा केलेला आहे. कपडे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर हे पहा, अशा प्रकारे चौकोन स्टिच करून घेतलेला आहे. तर आपल्याला साईडने सुद्धा व्यवस्थित टिप मारून घेणार आहे. घरच्या घरी तुम्ही सुद्धा टॉप स्वतः शिवू शकता. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कपडा अस्तर व्यवस्थित करून घेऊन स्टिच करायचं आहे. दोन्ही समान कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता आपल्याला साईडने स्टिच करायचं आहे. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग दाखवलेलं आहे टॉपचं. हे अशा प्रकारे मी अस्तर आणि आपला टॉपचा कपडा स्टिच करून घेतलेला आहे. दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती मी धोती पॅन्ट, सेमी पटियाला पॅन्ट शिवलेला आहे. तर हा चौकोन गळा आहे. तर आपण ह्याच्यासाठी कॅनव्हास लावणार आहोत. तर हे पहा, चौकोन मी कॅनव्हास काढलेला आहे. तर असा एक कपडा घ्यायचा आहे. तुम्ही अस्तरचा सुद्धा घेऊ शकता. अस्तरचा कपडा शिल्लक नसल्यामुळे मी साडीचा कपडा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला साईडने टीप मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्टिच करून कॅनव्हास. तर हा सरळ बाजू आहे, अस्तर उलट्या साईडला आहे. तर आपल्याला सरळ बाजूला अशा प्रकारे कॅनव्हास ठेवून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी कॅनव्हास लावलेला आहे. सरळ बाजूला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पिनअप लावून घ्यायचं आहे आणि याच्या साईडने आपल्याला टिप मारायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे कॅनव्हास लावल्यानंतर गळा व्यवस्थित बसतो आणि गळा फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसतो. तर हे पहा, आता आपण पिना काढून घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, साईडने व्यवस्थित एक दाब ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर हे
अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, एक दाब ठेवून. तर हे पहा वेस्टेज कपडा आहे, हे दुसरं कशाला तरी तुम्ही यूज करू शकता, तर फेकून द्यायचं नाही. तर आपल्याला हे चौकोन आहे, छोटे छोटे कट्स मारायचे आहे आपल्याला कॉर्नरला, म्हणजे पलटी फिनिशिंगमध्ये पलटी व्यवस्थित होते. म्हणजे पलटी करण्याला तुम्हाला त्रास होणार नाही, व्यवस्थित पलटी होणार. तर असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे. तर हे पहा कॉर्नरला मी कट केलेलं आहे, जास्तसुद्धा कट करायचं नाही, नाहीतर कपडा डॅमेज होण्याची शक्यता असते. तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला नख मारून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला पलटी करायचं आहे. पलटी करून आपल्याला दाब टीप द्यायचं आहे. तुम्ही दाब टीप देऊ शकता किंवा किनारी मारू शकता. मी आता त्याच्या साईडने किनारी मारणार आहे. आणि आतल्या साईडला तुम्ही हात शिलाई घालू शकता. तर हे पहा अशा प्रकारे किती सुंदर पलटी झालेला आहे. एकेकाला चौकोन गळा जमत नाही. तर हे पहा किती सुंदर आपला चौकोन गळा झालेला आहे. आणि हे पहा इथं कोपऱ्याला किती छान फिनिशिंग आलेलं आहे आणि पलटीसुद्धा किती सुंदर झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी हे किनारी मारलेलं आहे. तुम्ही याच्यावरती साईडने दाब टीपसुद्धा मारू शकता. पण मी काय करणार आहे, इथं हात शिलाई आतल्या साईडला घालून घेणार आहे. तर आता आपण पुढील बाजू जोडून घेऊया. तर हे पुढील भाग आहे. तर हे पहा अस्तर आपण गळा कटिंग करून घेतलेला आहोत. तर आता आपण ही उलटी बाजू आहे, अस्तर आपण आता जोडून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता जोडून घ्यायला आहे. ह्याला तुम्ही नवीन असाल तर पिन लावून घ्यायचं आहे, पिनअप करून घ्यायचं. तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला टिपा मारून घ्यायचा आहे. साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित पुढच्या जसे पाठीमागच्या बाजूला टीप मारलेलं आहे तसंच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा टीप मारून घ्यायचं आहे. अस्तर आणि कपडा व्यवस्थित करून अशा प्रकारे घ्यायचा आहे. आणि आता आपण अटॅच करणार आहोत. एक्स्ट्राचा कपडा अटॅच केल्यानंतर शेवटला कटिंग करून घ्यायचं आहे. हे पाय या साईडने टीप मारलेलं आहे, या साईडला सुद्धा आपल्याला एक लेवलमध्ये करून घेऊन टीप मारून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे पुढील बाजूसुद्धा आपण कॅनव्हास लावून घेणार आहोत. तर असं तुम्हाला टीप मारून घ्यायचं आहे. तर हे पहा आकारानुसार आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यावरती अटॅच करून घेणार आहोत. हे पहा बरोबर अशा प्रकारे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता. व्यवस्थित प्लेन कपडा ठेवून आपल्याला अटॅच करून
पहा अशा प्रकारे आपण पुढच्या बाजूला सुद्धा कॅनव्हास लावून घेतलेला आहे. आता साईडने आपल्याला कट करून घ्यायचा एक दाब ठेवून. छोटे छोटे कॅनव्हास ठेवायचं आहे, फेकून द्यायचं नाही, वेस्ट घालवायचं नाही, दुसरं कशाला तरी उपयोगी येतो. तर अशा प्रकारे आपल्याला कोपऱ्यावरती कट द्यायचं आहे, कारण की तुम्हाला पलटी करण्यास सोपं पडेल. तर अशा प्रकारे नख मारून घ्यायचं आहे. तर आता आपण पलटी करून, पलटीसुद्धा कट, कोपऱ्याला कट मारल्याने पलटीसुद्धा खूप सुंदर आणि खूप फिनिशिंगमध्ये दिसते. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर हे अशा प्रकारे आपण पलटी मारून किनारी मारलेला आहोत. तर हे पहा, पाठीमागील बाजूसुद्धा तुम्हाला मी चौकोन दाखवलेला आहे, किती छान फिनिशिंग आलेलं आहे. तर हे पहा, कोपऱ्यावरती किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे. हे पहा किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता. आणि तुम्ही इथं दाब टिपसुद्धा देऊ शकता, कारण मी हात शिलाई घालणार आहे. मला हात शिलाई घातलेलं खूप सुंदर दिसतं. जशी तुमची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही हे करू शकता. तर आपण एक्स्ट्रा हे कपडा जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत, कारण कटिंग करताना आपण आपला जो टॉपचा कपडा असतो तो एक्स्ट्रा ठेवूनच कट केलेला असतो. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही समान आहे का बघून घ्यायचं आहे. तर मुंडासुद्धा बघून दोन्ही समान कट करून घ्यायचं. तर हे फिनिशिंगची बाजू आहे. थोडं मी याला डार्क करणार आहे, कारण की दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण ते मार्किंग उठवणार आहोत. तर हे पहा, या साईडला नाही आहे, फिटिंग करताना आपल्याला सोपं पडणार आहे. तर आपल्याला शोल्डरवरती शोल्डर व्यवस्थित ठेवून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे आपल्याला डार्क कडून हे करून घ्यायचं. आणि या साईडला सुद्धा हे पहा किती सुंदर अशा प्रकारे दोन्ही साईडला फिटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता आपण बाही जोडून घेऊया. तर बाही कटिंग केलेलं आहे. तर हे पहा, बाही कटिंग केलेलं आहे, बाही छोटी ठेवलेली आहे. तर हे उलट सुलट आहे, व्यवस्थित आपल्याला बघून अटेकिंग करायचं आहे. तर मी बाही सरळ ठेवलेली आहे, त्याच्यावरती मी आता अस्तर ठेवून घेणार आहे. खालचा पल्ला सरळ ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार, कारण की केल्यानंतर उलट्या बाजूला दुसरी बाहीसुद्धा आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर अस्तर आपण त्याच्यावरती अटॅच करणार आहोत. इरकल साडीचा मी टॉप शिवलेला आहे आणि सेमी पटियाला पॅन्ट शिवलेला आहे. तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सेमी पटियाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवते. एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीत आपण सांगितलेलं आहे. तर हे आपण अस्तर पलटी केलेलं आहोत. अस्तर पलटी केल्यानंतर उलट्या साईडला गेलेलं आहे. तर हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे पलटी केल्यानंतर उलट्या बाजूला अस्तर जातं. लावताना सरळ बाजूला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला साईडला सुद्धा टीप मारून त्याला सुद्धा आपल्याला साईडला टीप मारून घ्यायचं आहे. आपल्याला ही बाही आपण अटॅच करून घेतलेला आहोत अस्तरला. तर हे एकावर एक ठेवायचं आहे, म्हणजे आपला एक्स्ट्राचा कपडा आहे ते आपल्याला कटिंग करून अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. पुढील बाजूला आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अटॅच करताना कन्फ्यूज होणार नाही.
इथं आपल्याला मध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे असे कट मारल्यानंतर पुढील फ्रंट आणि बॅग आपल्याला समजणार आहे. आता आपण काय करणार आहोत, खाली मी हा अटॅच केलेला पाठीमागील बाजू ठेवणार आहे. ह्याच्यावरती आपण पुढील बाजू ठेवून घेऊ आणि शोल्डर अटॅच करून घेऊया. दोन्ही एकावरती एक ठेवून आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचं आहे. रिवर्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला शेवटला. तर अशा प्रकारे आपण अटॅच केलेला आहोत. हे पहा, एक्स्ट्राचा पाठीमागील बाजू सुद्धा पुढचा बाजू जसं कट केलेला आहे तसं एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपण काय करणार आहोत, बाही जोडून घेणार आहोत. तर आपल्याला अटॅच करताना पुढील बाजू आणि पाठीमागील बाजू हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि बाहीसुद्धा अटॅच करताना पुढील बाजू पाठीमागील बाजू लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर असं इथं फुगा आल्यासारखं होणार. पाठीमागील पुढील बाजू अटॅच केल्यानंतर व्यवस्थित पुढचा बाजू पाठीमागचा बाजू हे लक्षात ठेवूनच आपल्याला बाही अटॅच करायचं आहे. तर मी पुढच्या बाजूला पुढची बाजू जोडलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला बाही अटॅच करायचं आहे. त्याच्यावरती डबल टिक द्यायचं आहे. आता आपल्याला ह्या साईडला सुद्धा बाही अटॅच करून घ्यायचं आहे. तर हे साईडला सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तर आता सुरुवात आपल्याला पुढील बाजू आलेला आहे. आता आपण पाठीमागील बाजू आलेला आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित बघून अटॅच करायचं आहे. जास्त तो लेडीज होताना जास्त हे चुकवतात. तर हे पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूला बाही जोडून घेतलेला आहे. तर आपल्याला शोल्डरला शोल्डर अशा प्रकारे लावून बघायचं आहे बाही बरोबर आहे का दोन्ही बाजूला, नाहीतर एक लहान मोठं होणार. तर हे पहा, माझं शोल्डर हा अशा प्रकारे आपल्याला बाही बरोबर आहे का बघून घ्यायचं आहे. कमी जास्त होतं. तर आता आपण फिटिंग करणार आहोत. जे तुमचा दंडघेर आहे त्यानुसार तुम्ही फिटिंग करू शकता. माझा दंडघेर आहे फिटिंगचा 6.5 पावणे 7. तर मी पावणे 7 ठेवणार आहे. अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडं लूज झालं की तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे पहा, फिटिंगची शिलाईवरती टीप मारून घेणार आहे. थोडंसं लूजच ठेवलेलं आहे. तुम्हाला जर परफेक्ट फिटिंग हवं असेल तर तुम्ही करू शकता. मी थोडंसं फिटिंग करणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला टीप घ्यायचं आहे. ह्या साईडला सुद्धा आपण तशी शिलाई मारून घेणार आहोत. तर हे पहा, काही ना टॉपचा कट शिवायला येत नाही. जो कट असतो काहीला तो जमत नाही. तर मी कशा प्रकारे करणार आहे तुम्ही पाहू शकता. नंतर तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही छातीमध्ये फिटिंग करू शकता. तर आता आपण हा टॉपचा साईडचा कट शिवणार आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित धागे कट करून पहिला घ्यायचं आहे. सर्व धागे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला सुद्धा कट करायचं आहे. आता आपण काय करणार आहोत,
हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला हे पहिला कपडा हा दुसरा कपडा डबल वेळा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे. हे पहा, इथंच जास्त शक्यतो जमत नाही काही काहींना. असं आपल्याला दुमडून असं व्यवस्थित घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूला सुद्धा व्यवस्थित ठेवून दुमडायचं आहे. तर पहा, इथं किती छान असं शेप आलेला आहे कटचा. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला चौकोन आला पाहिजे, चुरगळला नसला पाहिजे कपडा. तर ह्याच्यावरती आपण साईडला परत एक टीप मारणार आहोत. अशा प्रकारे हे खाली मी टीप मारणार नाही, कारण की काट असल्यामुळे मी फोल्ड करणार नाही, तर खालीसुद्धा अशा प्रकारे फोल्ड करावं लागतं. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला साईडनं सुद्धा किनारी मारून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला दाब टीप द्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मेन आलं पाहिजे आपल्याला टॉपला. आता त्या साईडला सुद्धा आपण अशाच प्रकारे टीप मारून घेणार आहोत. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला टॉपचा कट अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला सुद्धा व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. तर हे पहा, इथं आपल्याला असं टीप घ्यायचं आहे आणि इथं सुई व्यवस्थित हे करून अशा प्रकारे आपल्याला इथं अशी आडवी टीप घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सुद्धा सेम झालं पाहिजे. हेच शक्यतो जास्त जमत नाही. ह्याला सुद्धा साईडने किनारी मारून घ्यायची. तर आपण पाहणार आहोत अशा प्रकारे आपण इरकल साडीपासून टॉप तयार केलेला आहे. तर टॉप तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ह्याच्यावरती मी सेमी पटियाला पॅन्ट शिवलेला आहे. खूप सुंदर दिसतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे, आणि माझा क्लासचा दुसरा दिवस आहे, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घर बसल्या शिवू शकता स्वतःची स्वतः. तर हे पहा, पाठीमागील चौकोन गळा काढलेला आहे, हा पुढचा भाग आहे. तुम्हाला ह्याच्यावरती पॅन्टसुद्धा दाखवते. तर हे पहा, साडीपासून मी सेमी पटियाला पॅन्ट शिवलेला आहे. आणि हा टॉप, आणि ह्याच्यावरती मी हे अशा प्रकारे टॉप शिवलेला आहे. जर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशा नवीन नवीन प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही सुद्धा घर बसल्या स्वतःचे स्वतः ड्रेस शिवू शकता. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा.